बदलापुर की घटना के विरोध में महाविकास आघाड़ी की ओर से आज बंद बुलाया गया था, लेकिन हाईकोर्ट के दिशा निर्देशानुसार महाविकास आघाड़ी ने बंद वापस लेने और पूरे राज्य में काला फीता बांधकर विरोध प्रदर्शन करने का फैसला किया। इसी कड़ी में महाविकास आघाड़ी ने अमरावती के राजकमल चौक पर काली पट्टी बांधकर मौन विरोध प्रदर्शन किया। इस विरोध प्रदर्शन में कांग्रेस विधायक यशोमती ठाकुर और सांसद बलवंत वानखेड़े शामिल हुए। इस मौके पर मीडिया से बात करते हुए यशोमती ठाकुर ने कहा कि जब पश्चिम बंगाल में अत्याचार होता है तो बीजेपी के लोग विरोध करते हैं और जब महाराष्ट्र में अत्याचार होता है तो हमें बोलना नहीं चाहिए, क्योंकि राज्य में उनकी सरकार है। बदलापुर मामले में लिप्त संस्था बीजेपी कार्यकर्ताओं की हैं और अगर वे इसे नजरअंदाज करते हैं तो ये निंदनीय है। बघा, विषय असा आहे की महिलांच्या प्रोटेक्शनाचा आव आणणारे आणि महिलांच्या प्रगतीसाठी काम करणारे, स्वतः राजकारणासाठी महिलांचा उपयोग करणारे आज महिलांवर ज्यावेळेला अत्याचार होतो त्यावेळेला गप्प बसतात, त्यावेळेला त्यांना जायला वेळ मिळत नाही। आणि फक्त बदलापूर नाही, मग ते अकोला असो, अमरावती असो किंवा बदलापूर असो किंवा नाशिक असो, अजून कुठे असो, ज्या ज्या ठिकाणी महिलांवर अत्याचार होतो, लहान मुलांवर चुकीच्या घटना घडतात, त्या सगळ्या गोष्टींचा आज या ठिकाणी आम्ही निषेध करतो आहोत। आज महाविकास आघाडीने बंद पुकारलेला होता, पण सरकार विरोधात अजिबात बोलू देत नाही, निदर्शनं करू देत नाही आणि बंद पण पुकारू देत नाही। आम्ही कायद्याने चालणारे लोक आहोत आणि म्हणून आम्ही कोर्टाच्या निर्देशानुसार या ठिकाणी बंद मागे घेतला। महाविकास आघाडी म्हणून आम्ही आज या ठिकाणी उपस्थित आहोत। जिथे जिथे महिलांवर अत्याचार होईल त्या त्या ठिकाणी आपण बोललं पाहिजे, कारण महिला सुरक्षता हे अहम विषय आहे। शक्ती कायदा महाविकास आघाडी होती त्यावेळेला केलेला होता। तो शक्ती कायदा महाराष्ट्राचे होम मिनिस्टर ज्या पक्षाचे आहेत त्या पक्षाचा त्या ठिकाणी दिल्लीमध्ये राज्य आहे, त्यांनी तो शक्ती कायदा मंजूर करून घ्यावा आणि या सगळ्या गोष्टीला एकदाचा आळा आणावा अशी आमची मागणी आहे। हो का? म्हणजे ज्यावेळेला बंगालमध्ये होतं त्यावेळेला भाजपवाले आंदोलन करतात असं म्हणतात आणि महाराष्ट्रात झालं तर बोलायचं नाही कारण त्यांची सरकार आहे, मग बेंगॉलमध्ये बोलायचं कारण त्यांची सरकार नाही आहे। हे कुठनं आलं? काल मणिपूरमध्ये कुठे काय काय होतं आहे हे सगळं तुम्हाला माहिती आहे। तर मणिपूरमध्ये काही झालं महिलांवर तर त्यांनी बोलायचं नाही आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही बोललं तर त्यांनी रोकायचं, त्याला राजकारण म्हणायचं। राजकारण करणारी ही लोकं आहेत, हे निदर्शनं करू देत नाही, बंद पुकारू देत नाही। मला आठवत नाही कधी हायकोर्टाने बंदला बंदी आणलेली आहे, पहिल्यांदा वेळा आणलेली आहे ही बंदी। नाही म्हणजे त्यांना माहिती आहे ना काय झालेलं आहे। छोट्या छोट्या चिमुकल्यांवर जर अत्याचार होतो आणि ती प्रवृत्ती वाढते आहे, त्या प्रवृत्तीसाठी काही केल्या जात नाही आहे। महिला बाल कल्याण मंत्रालयाचा त्या ठिकाणी पूर्णपणे मुख्यमंत्री त्याचा उपयोग घेत आहेत। ज्या लोकांची संस्था आहे ते भाजपचे कार्यकर्ते आहेत, याच्याकडे जर दुर्लक्ष करत असतील तर या सगळ्या गोष्टीचा निषेध केलाच पाहिजे। आणि मी स्वागत करते त्या व्यापाऱ्यांचं ज्यांनी आज आम्ही सांगूनही मागे घेऊनही त्यांनी आज दुकानं बंद ठेवलेली आहेत।